इतका सगळा पसारा काढला आहे, पण आता मलाच काही सुचत नाही आहे. असं का म्हणते मी? बघा, कालच्याच व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी आता घरात क्लिनिंग चालू केलेली आहे. तर सुरुवात ही मी हॉलपासून केलेली होती. तर हॉलमध्ये ज्याही वस्तू आहेत त्या सरकवून घेतल्या आणि त्यामागे झाडून घरातील जाळं वगैरे सगळं काढून घेतलं. तर बघा, हॉलमध्ये तर एकदमच कमी वस्तू दिसत आहेत. त्यातली एक आहे ती ड्रेसिंग टेबल. हॉलमध्ये खूप कमी वस्तू दिसतात, परंतु त्यामध्ये मी खूप जास्त सामान ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आमच्याकडे कॉट आहे, दिवाण आहे, ड्रेसिंग टेबल आहे. या वस्तू मी हॉलमध्ये ठेवल्या आहे. तर कॉट आणि दिवाणमध्ये सुद्धा मी जेही आमचे न लागणाऱ्या वस्तू किंवा अंथरूण पांघरूण जेही आहे ते मी त्या कॉटमध्ये ठेवलेले आहेत. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला. माझ्याकडे हा ड्रेसिंग टेबल नाही राहिला असता तर घरात खूप पसारा झाला असता, कारण की घरातील खूप छोट्या मोठ्या वस्तू या ड्रेसिंग टेबलमध्ये ॲडजस्ट झालेल्या आहेत. घरात क्लिनिंगसोबतच मी डिक्लटरिंगसुद्धा एकाच वेळी चालू केलेली आहे. ज्याही वस्तू लागत नाही आहेत, एक्सपायर झाल्या आहेत, त्या मी काढून घेतल्या. ड्रेसिंग टेबल व्यवस्थित रचून घेतला आणि त्यानंतर वरती जेही मी थोडेफार शोपीस ठेवलेले होते तेही क्लीन करून ठेवून दिले. नंतर जोही पसारा काढलेला होता बँगल्सचा आणि मेकअप किटचा तोही मी व्यवस्थित रचून दिला आणि अशा पद्धतीने ड्रेसिंग टेबलची क्लिनिंग पूर्ण झाली. त्यानंतर मी जेवायला बसली. जेवणामध्ये आज पनीरची भाजी, शिमला मिरची आणि सोबतीला ताक, कारण गरमी तर खूपच वाढते म्हणून. तर तुम्हालाही माझे छान छान व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.